नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ दुधाळा आश्रम येथे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 103व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन व सर्व सेवकांच्या लोकवर्गणीतून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ध्यान केंद्र व आश्रमाचे लोकार्पण करण्यात आले। मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची जयंती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिउत्साहाने साजरी करण्यात येत असते। या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत असते। अशाच स्वरूपाचं भव्य दिव्य असं आयोजन रामटेक तालुक्यातील दुधाळा आश्रम येथे करण्यात आलं। जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त रामटेक बस स्थानकापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। रामटेक नगरीतून भ्रमण करून परमात्मा एक आश्रम दुधाळा येथे शोभायात्रेचं समापन करण्यात आलं। तर सर्व परमात्मा एक सेवकांच्या लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या ध्यान केंद्र व आश्रमांचं विधिवत लोकार्पण सुद्धा करण्यात आलं। या कार्यक्रमाला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, तुमसर, वर्धा, अमरावती, नागपूर याशिवाय इतर जिल्ह्यातील सेवकांच्या लाखोंच्या संख्येने उपस्थिती दिसून आली। यावेळी परमात्मा एक सेवक संस्था येथील मार्गदर्शक जयराम महाजन व संस्था अध्यक्ष रामदास मथुरे यांच्यासह इतर सेवकांच्या मदतीने भव्य असा कार्यक्रम पार पडलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता रामटेकवरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, नागपूर। 2007 मध्ये ही जागा घेतल्यावर एक पालाची झोपडी होती। त्यावेळेस बरेच परमात्माची लोकसंख्या कमी होती आणि त्या पालाच्या झोपडीमध्ये बरेच वर्ष आमच्या सेवकांनी आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजींनी काढले। त्यानंतर आमच्या सर्व परमात्मा एक सेवक परिवाराचे लोक या ठिकाणी येऊन गेले। त्यांना भगवत कृपेचे योग मिळत गेला आणि सेवक जुळत गेले आणि 2014 मध्ये टीनाचा सेट तयार केला आणि टीनाचा सेट तयार करत असताना आम्हाला खूप विचार आला आणि आमच्या संस्थेचे मार्गदर्शक जयरामजी महाजन साहेब, उपाध्यक्ष सुनील भाऊ देवगडे आणि सर्व संचालक मंडळांनी एक विचार केला आणि या ठिकाणी बाबाभाऊ किंमतकर यांच्याकडून मग 6 प्लॉट घेण्यात आले आणि त्या 6 प्लॉटवर आमच्याकडे पैसा नव्हता। कुठल्याही राजकारणाचा पैसा न घेता बाबांच्या शिकवणीप्रमाणे निष्काम सेवेने आम्ही खेड्यापाड्यावर एक बाबांच्या शिकवणीप्रमाणे चर्चा बैठक घेतली आणि चर्चा बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक गावच्या तहसीलच्या खेड्यापाड्याच्या सेवकांनी आपल्या परिवाराच्या वतीने आम्हाला मदत केली आणि मदत केल्यामुळे रामटेक नगरीमध्ये या सुंदर असा सर्वांसाठी ज्ञान केंद्र मानव मंदिर परमात्मा एक महान त्यागी बाबा जुमदेवजी या तयार केलेला आहे की आम्हाला एक संस्थेने आम्हाला जागा दिली। ते जागा देताना त्यांनी हे सांगितलं की जे काही तुम्हाला द्यायचे असेल ते द्या। आम्ही असे एक नाही, बाबाभाऊ किंमतकर म्हणून आहे, इथले प्रख्यात आहेत, त्यांनी आम्हाला 6 प्लॉट दिले, रजिस्ट्री करून दिली। आम्ही फक्त तुटक असे म्हणजे 1,50,000 लोकांकडून 1,000 जमा, 1,000 जमा, 500, 100 असे जमा करून एक रजिस्ट्री केली। त्यानंतर जे काही लोकांनी आम्हाला दिले 500, 1000 असे करून आम्ही गोळा केले। जवळपास ही 80 लाखाचा वर ही इमारत तयार झालेली आहे संपूर्ण सेवकांच्या मदतीने आणि मार्गदर्शक आहे आमचे जयरामजी महाजन। त्यांचा खूप मोठा पुढाकार या कामाला मिळालेला आहे। त्यांनी खूप मोठे सहकार्य केलेलं आहे आणि ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।